समाजकारण करता करता अचानक राजकारण काय काय उद्देश आहे त्यामागे. परंतु राजकारणात येऊन जर एखादं पद मिळालं तर त्याचा उपयोग जनतेसाठी कसा करायचा. त्यामुळं गोरगरिबांचे प्रश्न ते लवकर सोडवतील असा एक मतप्रवाह जनतेमध्ये आहे. काय सांगाल सर. आणि मग काँग्रेस पक्षाशी तुमची थोडीशी जवळकी होती आणि अचानक तुम्ही इंजिनसोबत धावायला लागलाय. जातीपातीचं राजकारण म्हणत नाही, पण आपण एक लिंगायत समाजाचे आहात आणि दक्षिणमध्ये लिंगायत समाज फार मोठा आहे. त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. जनतेच्या मनात असं येऊ लागलं की महादेव कोंडुरे हा एक सामान्य कुटुंबातले एक कार्यकर्ता आहे. बरोबर. तो जनतेसाठी गेल्या 7-8 वर्षापासून अहोरात्र काम करतोय. गाठीभेटी असू द्या, दुखात असू द्या, कोविड प्रसंगात काम करतोय. तसे माणसं, तसे युवक, तसे कार्यकर्ता राजकारणात यावं म्हणून जनतेच्या मागणीनुसारच मी राजकारणात उतरलो. जनतेला तेच विश्वास आहे ना की हा माणूस आपल्या मिळणाऱ्या मानधनातून जनतेसाठी काम करतोय. बरोबर. तर भविष्यामध्ये अहोरात्र जनतेसाठी काम करून जास्तीत जास्त निधी आणून म्हणजे विकास कसं करेल ह्याच्यावर तो लक्ष देईल, हे जनतेमध्ये विश्वास आहे. तू कमवायला चालू ज्या दिवशी करशील, तुला घराला जेवढं लागतील तो ठेवून बाकीचं तू समाजासाठी काम करायचं, वायपट जाऊ नको. त्या भाषेत मला शिकवण दिली त्याच्या. मला मुंबईला पोचायचं आहे, तर सिद्धेश्वरचं तिकीट काढलं मी. अचानक सिद्धेश्वर कॅन्सल झालं. समजा मी बॉम्बेला कशाला जायचं कॅन्सल करून दुसरा ट्रेन पकडलं. मला माझं उद्देश होतं फक्त जनता. वही वाटप करताना कधी बोललं का, शिक्षकांना सांगितलं का ते त्या पक्षाचे असतं त्याला वय द्यायचं नाही, त्या समाजाचं ते सरसकट देत गेलो मी. कारण माझ्या डोक्यात फक्त समाजकारण, जनता 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 एवढंच दिसतं. बरोबर.